मंडळी, समोर जो तुम्हाला दिसतोय ना, हा जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि ही जी दिशा आहे ही लोणावळ्याची दिशा आहे. त्याच्या बाजूला जी नदी दिसते ती इंद्रायणी नदी आहे आणि त्याला लागून जो तुम्हाला रेल्वेचा ट्रॅक दिसतोय तो आपल्या पुणे मुंबईच्या मधला ट्रॅक आहे. आणि आज मी कामशेतमध्ये एका लक्झुरियस फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये उभा आहे. आता इथे गुंठ्याचे रेट जरी कमी असले तरी 1 एकर मिनिमम प्लॉट घेण्याची अट असल्यामुळे इथं तिकीट साईज थोडीशी मोठी जाते. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा लक्झुरियस सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे. सो तुम्ही लोणावळ्याजवळ थोडासा मोठा प्लॉट बघत असाल, मोठ्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला डील करायची असेल तर मग आजचा प्रोजेक्ट आणि आजचं लोकेशन हे दोन्ही तुमच्यासाठी खूप उत्तम होणार आहे. किंवा तुम्हाला गेटेड कम्युनिटीमध्ये फार्म हाऊस किंवा रिटायरमेंट होम बनवायचं असेल किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणं तुम्ही पसंत करत असाल किंवा लोणावळ्यामध्ये तुम्ही प्लॉट बघताय पण बजेट थोडं जास्त जातं आहे, तर मग हा प्रोजेक्ट जो आहे तो तुमच्यासाठी खूप बेस्ट होणार आहे. आणि 1 एकरचं प्लॉटिंग असल्यामुळे म्हणजे 1 एकरचे हे फार्म प्लॉट असल्यामुळे इथे जी कम्युनिटी आहे, ज्या लोकांनी फेसबुकमध्ये प्लॉट घेतलेत ते सगळे समाजातले उच्चभ्रू असे लोक आहे, ज्याच्यात IAS IPS क्लास 1 क्लास सेलिब्रिटी असतील, असे लोकांचे तुम्हाला इथे प्लॉट बघायला भेटेल. सोबत इथे अवतीभोवती बरीच इंडस्ट्री आहे. मुंबईजवळ असल्यामुळे जे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचेसुद्धा इथे तुम्हाला प्लॉट बघायला भेटतील. सो कम्युनिटी जी आहे ती खूप चांगली आहे आणि तुम्हाला जर ह्या कम्युनिटीसोबत पुढं राहायचं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे निश्चित प्लॉट बघू शकता. बाकी गेटेड कम्युनिटी असल्यामुळे सिक्युरिटी चांगली आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत, ॲम्युनिटीजसुद्धा थोड्याशा लक्झुरियस कॅटेगरीच्या तुम्हाला इथे डेव्हलपरकडून ऑफर करण्यात येत आहेत. सो प्रत्येक अँगलनी बेस्ट असा हा हायवे टच प्रोजेक्ट आहे. सो तुमची जर रिक्वायरमेंट इथं मॅच होत असेल तर मग आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला इथे प्लॉट घेण्याचा जो निर्णय तो निश्चित ताबडतोब घेता येईल आणि निर्णय घेणं सोपंसुद्धा तुम्हाला जाईल. सो चला तर आपण या व्हिडिओची सुरुवात करू. सो मंडळी, आजच्या या व्हिडिओची सुरुवात मी या प्रोजेक्टच्या USP पासून करणार आहे. कारण की तिकीट साईज थोडीशी मोठी असल्यामुळे तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये व्हॅल्यू फॉर मनी मिळाली पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि तुम्हीसुद्धा ही अपेक्षा इथं ठेवणारच आहात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट जर या प्रोजेक्टबद्दल काय असेल तर हा प्रोजेक्ट हायवे टच आहे. जुन्या मुंबई पुणे जो हायवे त्याला लागून या प्रोजेक्टची कमान आहे. सो हायवे टच असल्यामुळे नॅचरल ॲप्रिशिएशन जे आहे भविष्यात ते खूप चांगलं इथे तुम्हाला मिळणार आहे. सोबत कनेक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला खूप चांगली इथे मिळते. लोणावळा तर जवळ आहे, सोबत कामशेतसुद्धा इथून खूप जवळ आहे आणि अगदी एक 10 ते 12 मिनटात तुम्ही तळेगावपर्यंत पण आरामशीर पोहोचता. कारण ह्या रोडला एवढी ट्रॅफिक नसते, कारण ह्या रोडला पॅरलल जो रोड आहे किंवा सबस्टिट्यूट रोड आहे तो पुणे मुंबई एक्सप्रेसवे असल्यामुळे मुंबईची वाहतूक सगळी एक्सप्रेसच्या दिशेने जाते आणि लोकल जी वाहनं आहेत तीच ह्या रोडला असतात किंवा जे MIDCतून जी ट्रक्स वगैरे येतात ते या रोडला असतात आणि जे पर्यटक असतात ते सुद्धा या रोडला असतात. सो तुम्हाला कनेक्टिव्हिटी येण्यासाठी जो वेळ जो आहे तो कमी लागतो हायवे टच असल्यामुळे. ही एक मेजर USP मला ह्या प्रोजेक्टची वाटते. त्या व्यतिरिक्त ह्या प्रोजेक्टवरनं तुम्हाला ह्या इंद्रायणी नदीचा जो व्ह्यू आहे तो मिळतो. पुढं ही जी रेल्वे जाताना दिसते ती खूप सुंदर वाटते. तुम्ही जर नीट बघितलं तर हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत, हायवे, रिव्हर आणि हा रेल्वेचा व्ह्यू, तो तुम्हाला खूप भारी वाटतो. सोबत हा प्लॉट असा हिलवर आहे, त्यामुळं इथून तुम्हाला 360 डिग्री जो आहे ना व्हॅली व्ह्यू बघायला भेटेल. आत्ता नुकताच पावसाळा संपला आहे. पूर्ण प्रोजेक्टमध्ये जे वॉटर स्ट्रीम असतं, वॉटरफॉल आहेत ते तुम्हाला उघड्या डोळ्यांनी इथे बघायला भेटतात आणि पूर्ण ग्रीनरी आहे ह्या प्रोजेक्टमध्ये. तसं ही जागा जी आहे ती डोंगर उताराची असल्यामुळे नॅचरल जे आहेत किंवा जुनी झाडं आहेत तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथं बघायला भेटतील. आणि प्रोजेक्टला डेव्हलपमेंट करताना जे डेव्हलपर आहेत त्यांनीसुद्धा इथल्या झाडांना अजिबात हात लावलेला नाही. फक्त जेवढी गरजेची डेव्हलपमेंट आहे, म्हणजे समजा रोड आहे तो बनवला आहे आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या जागीच फक्त थोडंसं क्लीन करून तिथं डेव्हलपमेंट चालू केलेली आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत तशा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इथली जी क्लायमॅटिक कंडिशन आहे, तसा हा लोणावळ्याचा रेडियस असल्यामुळे लोणावळ्यामध्ये जे वातावरण असतं, जे क्लायमेट असतं किंवा लोणावळ्यामध्ये जर पाऊस सुरू झाला तर त्या पावसाचा जो जोर आहे तो ह्या भागापर्यंत राहतो, कामशेतपर्यंत. तसं कामशेत जे आहे ते ह्या डोंगराच्या पलीकडं आहे. हा जो परिसर आहे तो खामशेत आहे, म्हणजे कामशेतकडून पुढं आलं की खामशेत लागतं
आणि त्याच्यानंतर पुढं लोणावळा लागतो. सो इथलं क्लायमॅटिक कंडिशन जी आहे ती लोणावळ्यासारखीच आहे. पण लोणावळ्यामध्ये तुम्ही प्लॉट घ्यायला गेलात तर काही दिवसापूर्वी मीच एक प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवला होता. 15 लाख रुपये गुंठ्याचा रेट होता. तर इथं तसं नाही आहे. इथे रेट जे आहेत ते 650 रुपये पर स्क्वेअर फुटाचे आहेत. पण प्लॉट मोठा घ्यावा लागतो आहे तुम्हाला. सो ह्या त्या सगळ्या USP आहेत ज्यामुळे तुम्ही ह्या प्रोजेक्टचा निश्चित विचार करू शकता. सो मंडळी, नियर बाय डिस्टन्सेस आपण समजून घेऊ. जर तुम्ही इथून लोणावळ्यात जाणार असाल तर लोणावळा जो आहे तो साधारणतः इथून 12 किलोमीटरवर आहे आणि वेळ सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 7 ते 8 मिनटं मॅक्सिमम 10 मिनटं लागतील, कारण रोड एकदम सुसाट आहे. इथून अजिबात ट्रॅफिक तुम्हाला लागणार नाही. त्यानंतर मुंबई सांगायची झाली तर 83 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आता रिसेंटली ज्याचं इनॉग्रेशन झालं आहे, जे की या महिन्यापासून सुरू पण होणार आहे, म्हणजे ऑपरेशनल असणार आहे, तर ते 77 किलोमीटर आहे. आणि आता तुम्हाला काय होतं की जो खंडाळा लोणावळ्याचा घाट आहे तिथून यावं लागतं. तर मिसिंग लिंक जर सुरू झाला तर आत्ता 1 तास 14 मिनिट लागतात तुम्हाला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून यायला, जे की पुढं जाऊन फक्त 45 मिनटं तुम्हाला लागतील, कारण मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर तुमचा बराच वेळ जो आहे तिथे वाचणार आहे. तर त्यामुळे तिथून कमी वेळ लागेल. पुणे सांगायचं झालं तर 49 किलोमीटर आहे इथून आणि ठाणे 100 किलोमीटरवर आहे. सो हे नियर बाय जे काही सिटीज आहेत पुणे, मुंबई, नवी मुंबई, तिथून हे डिस्टन्सेस आहेत. बाकी कधीही साईड व्हिजिटचं जर नियोजन करत असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला प्रॉपर संपर्क करा. तुमचे काही प्रश्न असेल तरी आमची टीम तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देईल. सोबत ह्या प्रोजेक्टवर येण्यासाठी सुद्धा निश्चित मदत करेल. त्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला हा प्रोजेक्ट नाही आवडला किंवा बजेटमध्ये नाही बसला तर तुम्हाला इथले नियर बाय प्रोजेक्ट दाखवण्यासाठी सुद्धा आमची जी टीम आहे, म्हणजे बुकमुगा वास्तूचं आमचं एक वेगळं व्हेंचर आहे जमीन जुमला, ज्याची एक स्पेशल टीम आहे, ती तुम्हाला सगळी मदत जी आहे ती जमिनी संदर्भात निश्चित करेल. हा पण प्रोजेक्ट दाखवेल आणि बाकी प्रोजेक्ट पण दाखवेल. त्यामुळे तुम्हाला निर्णय घेणं किंवा कंपॅरिझन करणं, इथलं जे मार्केट आहे ते समजायला पण सोपं जाईल. सो आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट, फॅसिलिटी, ॲम्युनिटीज समजून घेऊ. आणि या प्रोजेक्टमध्ये एक स्ट्रक्चरसुद्धा बनवून ठेवण्यात आलं आहे. म्हणजे जर तुम्ही इथं प्लॉट घेतला तर जे स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवणार आहे आता त्या टाईपचं जे छोटंसं कॉटेज आहे ते सुद्धा तुम्ही इथे इमिजिएटली बनवू शकणार आहात. सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ. 60 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे. या 60 एकरला 3 भागामध्ये यांनी डिवाईड केले, म्हणजे 3 फेज इथे असणार आहे. पहिल्या फेजमध्ये टोटल 16 प्लॉट होते, त्यातले 11 प्लॉट जे आहेत ते सोल्ड आउट झालेले आहेत. फेज 2मध्ये 7च प्लॉट आहे. आता इथले जे प्लॉट आहेत ते सगळे 1-1 एकरचे प्लॉट आहेत. त्यामुळे तुम्हाला प्लॉट जे आहेत, जे युनिट्स आहेत त्या पूर्ण फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये, ते कमी बघायला भेटेल, कारण प्लॉटची साईज जी आहे ती इथे मोठी ठेवण्यात आलेली आहे. आता ह्या प्लॉटसोबत तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळणार ते जर सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं डिमार्केशन आहे. आणि हे डिमार्केशन जे आहे ते A1 फेन्सिंग नावाची कंपनी आहे, जी आपले देशाच्या जे बॉर्डर असतात, म्हणजे भारत पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तिथं जे लोक फेन्सिंग करतात तर त्या कंपनीला ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे इंटरनल डिमार्केशन असेल ते तर स्ट्रॉंग असेलच, कारण ही जी स्पेशल कंपनी आहे फेन्सिंगची ते हे सगळं फेन्सिंग करते. पण जे बाहेरचं फेन्सिंग आहे, म्हणजे आता बघा इथे तुम्हाला फेन्सिंग दिसत असेल, हे प्रोजेक्टचं फेन्सिंग आहे. हे पूर्ण प्रोजेक्टला जे फेन्सिंग असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक करंट सोडण्यात आलेलं आहे, जेणेकरून बाहेरचा जो कुठला व्यक्ती आहे तो आतमध्ये येणार नाही. आणि हे बॉर्डरवर ह्या टाईपचं फेन्सिंग असतं. सो फर्स्ट टाईम हा जो प्रयोग आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला वॉटर कनेक्शन इथे मिळणार आहे. आता बघा इथं वॉटर कनेक्शन तुम्हाला समोर टॅप दिसत असेल, असं प्रत्येक प्लॉटच्या समोर एक टॅप ठेवण्यात आलेला आहे. समोर जी इंद्रायणी नदी आहे तिथून हे पाणी उचलण्यात आले. जे प्रोजेक्टचं एंट्री गेट आहे तिथं 80,000 लिटरची सिमेंटची टाकी ऑलरेडी बनवून ठेवण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे पाणी पहिलं आणलं जाईल, तिथून ते फिल्टर करून प्रत्येक क्लस्टरच्या हिशोबाने वेगवेगळी टाकी. आता फेज 1चं जर सांगायचं झालं तर 30,000 लिटरची एक वर टाकी आहे आणि फिल्टर केलेलं पाणी ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने मग खाली येते. तर असं पूर्ण पाण्याचं नियोजन इथं यांनी केलेलं आहे. त्यानंतर आता फेज 1बद्दल सांगायचं झालं तर 3 फेजचं जे लाईटचं कनेक्शन असतं MSEBचं ते इथे आणलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला फॅसिलिटीमध्ये बघायला भेटतील. आता ॲम्युनिटीज जर सांगायचं झालं तर हे तुम्हाला सिमेंटचे रोड दिसत असतील. अख्ख्या प्रोजेक्टमध्ये असे तुम्हाला 12 मीटर सिमेंटचे जे रोड आहेत ते बघायला भेटतील. इथे प्रॉपर ड्रेनेजचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि जे पाईप्स वगैरे आहेत, जे इलेक्ट्रिकचे जे पाईप असतात किंवा पाण्याचे पाईप, हे सगळे असे भूमिगत इथं टाकण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या रोडला असं रोड साईड प्लांटेशन करण्यात आलं. बघा हे असं प्लांटेशन तुम्हाला दिसत असेल आणि हे प्लांटेशन करून याला प्रॉपर असं ड्रीप करण्यात आले. बघा आता हे ड्रीपची अरेंजमेंट कशी प्रॉपर करण्यात आलेली आहे. आता हे लक्झुरियस प्लॉटिंग प्रोजेक्ट असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर पण खूप फोकस करण्यात आला आहे. सेम डेव्हलपरचा मुळशीमध्ये पण असा एक प्रोजेक्ट आहे.
जिथंसुद्धा एक एकरचं प्लॉटिंग करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही मावळच्या व्यतिरिक्त मुळशीमध्ये पण प्लॉट बघत असाल तरी सेम डेव्हलपरचा तुम्ही तो प्रोजेक्ट बघू शकता. रेटमध्ये फरक आहे. इथे ₹650 पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे, तिथं ₹350 आहे. तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही मुळशीतला प्रोजेक्ट पण बघू शकता. तो पण खूप भव्य-दिव्य मोठा आहे, पूर्ण डेव्हलप करून ठेवण्यात आलेला आहे. तर तिथंसुद्धा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल की डेव्हलपर हे जे आहेत त्यांची जी डेव्हलप करायची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आहे. पूर्ण व्हॅल्यू फॉर मनी जे आहे तुम्हाला ह्या डेव्हलपरकडे यांच्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर सिक्युरिटी एक खूप महत्त्वाचा विषय असतो. सो एंट्रन्स गेट तर असणारच आहे. 24/7 सिक्युरिटी गार्डसुद्धा तुम्हाला इथे आत्ता पण बघायला भेटतील. कुणी अनोळखी माणूस इथे येऊ शकत नाही. सोबत नाईट जे पेट्रोलिंग असतं ते सुद्धा इथे ह्यांच्याकडून केलं जाणार आहे. त्यामुळे सिक्युरिटीचा तुम्हाला कुठला विषय राहणार नाही. पूर्ण प्रोजेक्टमध्ये CCTV कॅमेरेज इथे असणार आहे. त्या व्यतिरिक्त सिक्युरिटी केबिन पण आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट आहे पूर्ण प्रोजेक्टमध्ये. स्ट्रीट लाईट तुम्ही जिथं बघाल तिथं तुम्हाला हे जे पोल दिसतात हे स्ट्रीट लाईटचे पूर्ण पोल आहे. तर हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या ह्या प्रोजेक्टमध्ये डेव्हलपरकडून तुम्हाला देण्यात येणार आहेत. आणि एंट्रन्स गेटजवळ तुम्हाला किचनसुद्धा म्हणजे रेस्टॉरंट किचन ही जी फॅसिलिटी आहेत त्यासुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. आता ह्या 20 ॲम्युनिटीज कुठल्या असणार आहेत त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आता या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, त्याच्यानंतर ॲम्फी थिएटर, चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, मेडिटेशन डेक अशा तर ॲम्युनिटीज असणारच आहेत. पण त्या व्यतिरिक्त पण अजून बऱ्याच ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. मी स्क्रीनवर सर्व ॲम्युनिटीज टाकतो आहे. तुम्ही व्हिडिओला थांबून पूर्ण ॲम्युनिटीज बघू शकता. फार्म हाऊसमध्ये शक्यतो कोणी एवढ्या ॲम्युनिटीज देत नाहीत, पण इथे 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला बघायला भेटतील. ज्यामुळे तुम्ही जर इथे फार्म हाऊस बनवलं तर तुम्हाला ह्या सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यासुद्धा एन्जॉय करता येतील. बाकी आता बघा इथे मागे एक स्ट्रक्चर बनवून ठेवण्यात आलेलं आहे वुडनमध्ये. सो आता आपण हे आतमध्ये जाऊन बघूया. ह्याच्यामध्ये टोटल 2 बेड लावण्यात आलेले आहेत. सो 2 फॅमिली जे आहेत ते याच्यामध्ये राहू शकतात. तर तुम्ही इथं फार्म हाऊस प्लॉट घेतला तर असं वुडनमध्ये स्ट्रक्चरसुद्धा करू शकता, RCC पण करू शकता. पण असं स्ट्रक्चर केलं किंवा कुठलंही दुसऱ्या टाईपचं स्ट्रक्चर केलं तर Airbnbवर याचे खूप चांगले जे आहे तुम्हाला रिटर्न्स मिळतात. या भागामध्ये बरेच बंगले जे आहेत ते Airbnbच्या माध्यमातून रेंट आउट केले जातात. सो आता आपण ह्याला आतमध्ये जाऊन बघूया. इंग्लिशमधलं A अल्फाबेट असतं ना तसं हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. सुरुवातीला तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला जो छोटासा पोर्च आहे तो बघायला भेटेल. इथे ही ओपन स्पेस आहे. 500 स्क्वेअर फूटची साधारणतः ही प्लिंथ आहे. हे लाकडाचं डिमार्केशन खूप सुंदर वाटतं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर इथे एक दरवाजा आहे. ह्याच्यामध्ये इथे एक दरवाजा आहे आणि सेम ह्याच्या बाजूला एक दरवाजा आहे. असं पूर्ण चारही जे दरवाजे ते खुलतात. आतमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे असा सोफा ठेवलेला बघायला भेटेल. इथे TV साठी अरेंजमेंट तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता खाली एक तुमचा बेड दिसेल आणि वर एक असा बेड ठेवण्यात आलेला आहे. या साईडला छोटीशी डायनिंगची अरेंजमेंट तुम्हाला करण्यात आलेली आहे. आता हे अशाच टाईपचे जे स्ट्रक्चर असतात वुडनमध्ये याला खूप मागणी आहे Airbnbवर किंवा टुरिस्टला. या साईडला तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं डिझाईन केलेलं टॉयलेट इथे बनवण्यात आलेलं आहे. आणि वर जर आपण गेलो या साईडला तर वर तुम्हाला एक बेड आणि पलीकडच्या साईडला बाल्कनी बघायला भेटेल. आता ह्याला एका दिवसाचं जे रेंट आहे ते साधारणतः 15-1 हजार रुपयापर्यंत सहज मिळून जातं. कारण लोक अशा लोकेशनवर आणि अशा स्ट्रक्चरमध्ये राहणं पसंत करतात. ह्या साईडला सुद्धा एक बेड आहे. म्हणजे जर तुम्ही विथ फॅमिली आलात, हजबंड वाईफ आई वडील, तरी तुम्ही इथे आरामशीर वेळ स्पेंड करू शकता. या स्ट्रक्चरचा यूज करू शकता. आणि ही वरच्या रूमला एक छोटीशी बाल्कनी देण्यात आलेली. सगळं स्ट्रक्चर वुडनमध्ये आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतं ह्या साईडला हे पत्रे आहेत. हे फायबरचे पूर्ण पत्र्यासारखं डिझाईन दिसतं आहे. सो ह्याच्यातून पाणी जे ते लगेच खाली निचरा होऊन जातो. त्या भागात पाऊस खूप जास्त पडत असल्यामुळं हे असं स्लोपचं जे स्ट्रक्चर ते इथे बनवण्यात आले किंवा ही डिझाईन जी आहे ती घेण्यात आली. सगळं वुडनमध्येच आहे पण युनिक आहे. आणि हा पूर्ण असा 1 एकरचा प्लॉट आहे. बघा हे फेन्सिंग जे मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की A1 नावाची जी कंपनी आहे जी बॉर्डर फेन्सिंग बनवते त्याच कंपनीने हे फेन्सिंग बनवलेलं आहे. किती सुंदर वाटतं बघा. आणि ह्या साईडने तुम्ही जर उभं राहिलात तर तुम्हाला प्लॉटचा काही जो भाग आहे तो इथं दिसतो आहे. आणि प्रोजेक्टमधले पण काही प्लॉट तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि इथून व्ह्यू बघा किती सुंदर येतो. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जो हिल व्ह्यू व्हॅली व्ह्यू तो बघायला भेटतोच. पण हे समोरचे हिरवेगार जे शेत आहेत ते पण बघायला तुम्हाला इथून भेटतात. या साईडने पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे. आणि पाऊस पडत असला तर इथे वॉटरफॉल पण तुम्हाला दिसतं. सो याचं जी कॉस्ट आहे 15-1 लाख रुपये पडते.
प्लस तुमचे ह्याची जी कॉस्ट आहे फर्निचरची ती तुम्हाला वेगळी लागेल. फर्निचर तुमची चॉईस आहे की तुम्हाला कसं फर्निचर पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही याचं पूर्ण प्लॅनिंग इथे करू शकता. भारताच्या बाहेर लोक हे डिझाईन खूप पसंत करतात. बाकी मी जसं मागाशी सांगितलं की ते 1 एकरचे प्लॉटिंग जे आहेत, जे प्लॉट आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. ₹650 पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे, म्हणजे ₹6.5 लाख गुंठ्याचा रेट आहे. लोडिंग लावलेलं नाही आहे. जेवढा 1 गुंठा असतो 1076चा तेवढाच तुम्हाला इथे मिळणार आहे. तर तुम्ही 1 एकर प्लॉट घेतला तर तुम्हाला प्रॉपर 40 आर जो असतो 7/12 तो इथे मिळणार आहे. ₹6.5 लाख गुंठ्याच्या हिशोबाने 1 एकरचा जर हिशोब काढला तर साधारणतः 2,80,00,000पर्यंत तुम्हाला इथं 1 एकरचा जो प्लॉट आहे तो मिळणार आहे. बाकी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटीचे जे चार्जेस आहेत ते वेगळे असणार आहे. बाकी जर तुम्ही एन प्लॉट बघत असाल लोणावळ्याच्या जवळच किंवा ह्याच रेडियसमध्ये, तर मागच्या आठवड्यामध्ये मी फार्म हाऊस एचा पण व्हिडिओ बनवून या जमीन जुमला चॅनलवर टाकला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. वर तुम्हाला आय बटनमध्ये पण त्याची लिंक भेटून जाईल. सो तुम्हाला जर एन प्लॉट घ्यायचा असेल तर आता एन आणि याच्यामधला फरक काय पडतो की हा आपला रेग्युलर फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे जिथे FSI थोडासा कमी असतो. एन प्लॉटमध्ये तुम्हाला PMRDची परमिशन घेऊन मोठं घर बनवण्यासाठी निश्चित मदत होईल. बाकी एनएमध्ये तुम्हाला सेपरेट जे आहे 7/12 तो बनवून मिळतो. सो जर एनएमध्येच जायचं असेल तरीसुद्धा आपल्याकडे एनएचा ऑप्शन आहे. आता हे दोन्ही प्रोजेक्ट म्हणजे एनएचा प्रोजेक्ट असेल किंवा हा प्रोजेक्ट बघण्यासाठी तुम्हाला आम्हाला संपर्क करावा लागेल. स्क्रीनवर एक नंबर दिसतो आहे, त्याला कॉल करून तुम्ही आमच्या जमीन जुमला टीमला नक्की संपर्क करा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आमचा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. जर तुमचे कोणी NRI नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, कारण ह्या प्रोजेक्टमध्ये अनेक NRI लोकांनीसुद्धा प्लॉट घेतलेले आहेत, किंवा तुमचे रेग्युलर मित्र असतील जे की लोणावळ्याच्या जवळपास फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या मातृभाषेत रिअल इस्टेट कॉन्टेंट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा मुळीच विसरू नका. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.